श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदुंक्षो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्द्यकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रतद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णवे वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्रुवान्तारकं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः हरि ओम। विशेष जावनो ज्ञानाची महत्व सांगून त्याच्यानंतर प्रत्येक विषयाचेरी ज्ञानमुख्य 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 म्हणून देवान सांगताना अर्जुनाक अथ प्रश्न येता। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। हे परमात्मा, प्रत्येक तुका कळले विषय जावनस कंजकी हाके जलरी ब्राह्मणाके जलरी पूज्य जावनस, क्षत्रियांके जलरी पूज्य जावनस। तू कर्मांचे वाटे तू सांगतास, ज्ञानाचे वाट तू सांगतास। तस जावनो आता तू इतली विस्तार कोण सांगलाय कसलाय? कर्मापशी ज्ञान उत्तम। अवरम दूरेण ह्यवरम कर्म, कर्म पुरे दूरद वर्गा आणि बुद्धियुक्त जावन ज्ञानायुक्त जावनो कंचकी इत्यादी तुगेल सॅव कोरका म्हणल तसल तू विषय सांगलाय। तशस्तना ज्यायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव। दोन्ही विषय असं कर्म आणि ज्ञान, तर तो ज्ञान तरी उत्तम वै जलर, ज्ञान तरी श्रेष्ठ वै जलर। कर्मणः बुद्धी जायसी चेत, कर्मापशी ज्ञान हे उत्तम असल्यारी तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव। ह्या तुगल मत मता व ते मतः अशी तू अभिमान पडत वै जलर तसलरी घोर जावनशील अवर जावनशील तसल युद्ध मिळाल तसल एक कर्मात हे कंचकी एक रणरंगामध्ये तू मग कर्म करी तू धनुर तस्मा युद्धस्व म्हणून सांगून मग युद्ध करू कसला प्रचोदन देता? मग ज्ञाना प्रचोदन दे, मग अशेष उपदेश करी हे पुराण ऐक अशेष हे करी म्हणून मग ज्ञान कर्म मानतो तू कोरका शिवाय मग के कर्मबंधांत आणि काही कसला घालताची म्हणून परमात्मा लेख निमित्ता। आणि व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहेसीव मे तत् एकं वद निश्चित्य येन श्रेयम् अहम आप्नुयाम। व्यामिश्रेणेव वाक्येन तुगेल उत्तर कशा म्हणून सांगले रे मस्त कन्फ्युजिंग जावनस। एक कड्यान सांगता कर्म करी म्हणून, अनेक कड्यान ज्ञाना महत्व सांगून वता। तशी दोन रीतीने सांगतास, एक कड्यान बुद्धी जाव का म्हणून सांगतास, अनेक कड्यान कर्म जाव का म्हणून सांगतास। अशी बुद्धी आणि कर्मामध्ये तो एक तत् एकम वद निश्चित्य, एक खंचे तूच निर्णय घेऊन मग सांग येन श्रेयोहम आप्नुयाम। खंचे आम वापरले खंची रीती राव चलले रे मग श्रेयस मिळत की मग मोक्ष मिळत की मिगल उद्देश मिळत की त्या कंची वाट असत त्या तू मग निश्चय कोण सांग म्हणून परमात्मा लगे अर्जुन विनम्र जाऊन एक प्रार्थना करताना त्यांना अनुग्रह कोण परमात्मा सांगता। श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानां कर्म योगेन योगिनां। ह्या जगत्यांतू लक्ष्य मोक्ष म्हणल तसल एक या स्लरीची तंतू दोन्ही वाटेन पाव्यात। कसं त्या दोन्ही वाट म्हणून सांगले रे पुरे जन ज्ञान आणि कर्म करू का जलरी ಕೆಲವು ಜನ ಸ್ವಭಾವ ಪ್ರಕಾರ ತನ್ನಿ ಕರ್ಮ ಎದೆ ಊಣಿಕೊಂಡು ಜ್ಞಾನ ಕಾರ್ಯ ಚಡುಕೊರ್ಗ, ಕೆಲವು ಜನ ಸ್ವಭಾವನ ತನ್ನಿ कर्म कार्य ಸ್ವಲ್ಪ चढ ज्ञान कार्य उणकोरक अशी ह्या लोकांतू दोन्ही रीतीर दिसता आमका। लोकेस्मिन द्विविधा निष्ठा दृष्टा, दोन रीतीरी आमका दिसता। ಕೆಲವು जन ज्ञान योगेन सांख्यानाम कोणकी तंगेल योग्यतेंतू परमात्मा विषयाचेर चिंतन कोण
त्यांनी ज्ञानावैर योग म्हणून सांगल्यावर कसं अर्थ कर्मय करताच कर्म करीनाच म्हणून अर्थ नाही. कर्मापश्चड ज्ञानाक महत्व देऊन ज्ञान योग करताच केलो कर्मापशी चढ ज्ञानाक हानी दिलेरी त्यांनी कसं करताची ज्ञानापश्चड कर्माक केलो जन दिताच कर्मयोगे न योगिनाम तशी दोन्ही रीतीर दिसता. तस जावनो हंतु कसले या कोरवच नका सनकादी येत कसं करताची ज्ञानयोग आणताच बरलेल्या कोणकी या जावन अशिलेच जनक इत्यादिक प्रियव्रतादिक त्यांनी कसं करताची ज्ञाना महत्व दिनाच म्हणणार ज्ञान घेताची आणि कर्मसाधनेनं त्यांनी देवा पावता वताच. तश असताना या दोन्ही अशी लोकून प्रचुर कर्म जलल केलो प्रचुर ज्ञान जलल केलो अशी दोन्ही रीतीर अशी लोकून दोन्ही रीती वाटस म्हणून सांगला. तशेलरी दोन्ही रीती सांगील कसं लायक म्हणून सांगलंय. आता मक्क कसा कोरका हाव कंची वाटेर चोलका मक्क कसाला युद्धा प्रेरण करता म्हणलं का आता सांगता न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिम समधिगच्छति. तू कंचकी योग्य जावनशील दसलो कर्मयोगी जावनस तू केल कंचकी क्षत्रिय धर्मान तुझ्याला क्षत्रियांक मुख्य जावनो त्यांनी ज्ञानकारी कोरका जग ज्ञानकार्यापश्चड तांगेल कर्मकार्य तस जावनो तू कर्मकार्यात चढ वचुका. आता अनेक एक क्वेश्चन येता नैष्कर्म्य म्हणताच मोक्षाक नैष्कर्म्य म्हणरी तंतु खंचे कर्मा बंधन ना म्हणून अर्थ. तसे असताना त्या निष्कर्म जावनशील तसं मोक्षागोस्कर निष्कर्म संबंधी नैष्कर्म्यम निष्कर्म तका अर्जुनो भ्रांत जाम निष्कर्म म्हणलाय का निष्कर्म संबंधी म्हणरी खंचे एक कर्म बंधन नातील लोकून खंचे एक कर्म करनाशी मेळची मोक्ष. तस जावनो हांव कर्म कसले करनाशी राबल्यारीच म्हाका मोक्ष मेळटा मा अपासा हांव कर्म कोरनो तंत परमात्माल चिंतन कोरनो परमात्मालगोस्कर ज्ञान म्हणून इतल्यानी कसलाय कोरका कसले एक कर्म करनाशी राबल्यारी जलनवा म्हणून सांगले रे न कर्मणा मनारंभाम नैष्कर्म्यम पुरुषोष्णते. खंचे एक कर्म करना म्हणले वाटते ना तज्जनस की ना मोक्ष जायना कारण कसलाय आता कंचकी एक जीव तृणजीवी जो कंचे एक वृक्ष इत्यादी जाऊन रपता ताण रपताना तगे राज्यन कसले यज्ञ यागादी कसले कर्म करना तो कसले कर्म करना म्हणले कुडले नैष्कर्म्य तगेल जल्ल्या निष्कर्म जलतो निष्कर्म जल लोकून ताक मोक्ष मेळका आशिल्ले जलरी तसले हंतू कोणाकय मोक्ष मेळल दिसनी कोणे एकले वृक्ष जन्म मैली कुडले ताक कसले मोक्ष जले म्हणून दिसना. तस जावनो कर्म करनाशी राबून मोक्ष मेळता म्हणून सांगले रे त्या योग्य नाही. मागीर प्रत्येकाला संन्यासी जाता संन्यासी जाऊन खाली ज्ञानकार्य मात्र करता कसले कर्म करना म्हणून सांगले रे नच संन्यासनादेव सिद्धिम समधिगच्छति. कंचे एक यत्याश्रम इत्यादी स्वीकार कोण जलरी तुका मोक्ष इत्यादी खाली यत्याश्रमा स्वीकारान जायना तंतु कोरका जलन तसल ज्ञान कार्य कोरका तू कर्म कार्य कोरका या ज्ञान कर्म दोन्ही कार्य करनाशी खाली कचले एक डंबाचारागोस्कर खाली आवाक संन्यास जल्लो जो खाली डंबाचारागोस्कर कंची एक रीती कसले कर्म करनाशी बैसलो हज्जनस के नाम मोक्ष जायना किंतु साक्षात जा की तुगेल योग्यतेनुसार तो कर्मही कोरका ज्ञानही कोरका अशस्तना मात्र मोक्ष मिळता म्हणल तसल एक विशिष्ट जावनशील तसल उपदेशो परमात्मा दिता. तदनंतर नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशक कर्म सर्व प्रकृतीचैर्गुणैः. त्या मात्रने कर्म करनाशी न कर्मणा मनारंभा म्हणून सांगेल रीते कसले कर्म करनाशी हांव बैसता म्हणून सांगले रे त्या करूकही शक्य ना. कसला का नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म करत एक क्षण जलरी हांव कसले कर्म करनाशी बैसता म्हणून कोणेही आलोचन करू कसला का तन्य जाय ना. तुमगेल कायिक जावनशा पुरा मानसिक जावनशा पुरा वाचिक जावनशा पुरा नाना कर्म तुम्ही एक क्षणा काही सोडनाशी करताच मनश्चंचल इत्यादी जाता कसला का प्रत्येक तुमगेल क्रियते ह्यवशक कर्म सर्व प्रकृतीचैर्गुणैः. आमगेल तसले प्रकृतीचैर्गुणैः प्रकृतीला शील तसला सत्वरजस्तमो गुणाचे कंची एक मनान करताना अंतःकरणान करताना ह्यवश जावन अवश हा म्हणून सांगले रे आमगेल वशा नातील जावन अनेक ऐति ब्रह्म त्या परमात्माल अधीन जावन ताणी कंची दिल्लल प्रेरणेन करताना
आमगेल हातानं नाना रितीरी कर्म क्षणक्षणांते जावन असता तस जावनो कसले कर्म करनाशी आम्ही बैसताची म्हणून सांगले रे ते योग्य नाही. तजवेरे नाका नाका भैली कंचे कर्म इत्यादी करनाशी बैसता आमगेल कंचकी जाव का जलल तसल जीविका जाव का जलल तसल कर्म इत्यादी आमगेल हातान जत्ता असता जलरी वरलल कंचे कितले आमक जत्ता तितले आम्ही बुद्धिपूर्वक जाऊन आम्ही संयमन कोर राबताची म्हणून कसले सांगजिवय जले कर्मेंद्रिय आणि संयम्य या आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. कोणकी डंबाचारान धैर्यान पुरे जनाक दाखव का मिळेल रीतीत पुरे तकेला कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पुरे तो स्तब्ध कोण एक कडेनं होळी रीतीर तपस्या बैसा मिळेल तसल रीतीर दाखवून बैसून कंचे रीतीने आपळे ना म्हणून दोळ्या पट्टी इत्यादी बांधून प्रत्येक इंद्रिय पुरेकडे संयमन कोण बैसता झलरी तगेल मनसा स्मरण मनान करताना पुरे हाचे कामना पुरे हाचे स्मरण पुरे विषयू हाची पुरे मन असं केदने धावता असता भाईले पुरे इंद्रिय कसले कोरनो संयमन कोण राबू जाता जलरी मन म्हणल तसल केदनाही धावता असता तसं का इंद्रियार्थान विमूढ आत्मा तो अत्यंत भ्रांतू हाव इंद्रिय संयम निग्रह केला हाव अज्ञानस्किना मोक्ष पावता म्हणेल तसल कोणाके तरी या सवय जेले तो अत्यंत भ्रांतो तक अत्यंत अयथार्थ ज्ञान असं आणि तक मिथ्याचार म्हणताच म्हणरी नातील विषय मिगलान तस म्हणून दाखवून एक रीतीर बोस्टिंग शे करतल तो तस जावनो तज्ञाना कसले कर्म जायना केलो जनसच कसला मनान तंग कसले इच्छना जलरी इंद्रियाचे कंचकी एक जीविका वेळार्थानी इंद्रियाच कसं काम कोरका तितलेची तंगेल हज्जेर घोरनूची तंगेल कंट्रोल असूनच तानी करताच तंका मोक्ष मिळता म्हणून मुकावेलान सांगता यस्विंद्रिय आणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोग असक्त विशिष्यते. कोणकी तगेल इंद्रिय घेऊन तगेल पुरे इंद्रिय तगेल अधीन दवर कितले विषय आरवचका तितले विषय पुरे संचार करताच इंद्रिय 10 इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे पुरे 10 इंद्रिय जलेर कितली जाव का खंचाक जाव का म्हणेल तसले एक विवेक असून कोणती वा पूर्ण मनसा नियम्य मनसा खंचकी मन तगेल अधीन आधोन मन खंचे रीती चंचल जायना अशी मुख्य कसं की उद्देश असं त्या उद्देशावैरीची मन असेल तस जाऊन आरभते तगेल जीविक कोणकी करता कर्मेंद्रिये कर्मयोग तगेल पुरे हस्तपादादी कर्मेंद्रियाने जलरी याग ये जन कसं पुरे काम कोरका त्या पुरे काम करता असता सहा आसक्त खंचे विषयाचे रे तका आसक्ती नातेल्या कंचे विषयाचे रागमोह द्वेष नातेल्या असक्त इति ब्रह्म परमात्मा विषयाचेरी सक्ती म्हणजे परमात्मा विषयाचेरी भक्ती कोणा असून कोणकी कर्म इत्यादी करता सहा विशिष्यते तोची तंतु योग्य जाम नशील तसल जीवन इत्यादी कांतु विशेषत पावनो मोक्ष इत्यादी का क्वचाक साध्यत असता तस जावनो ताण्या तसल्या म्हणरी हा या कसला टॉपिक म्हणून सांगणारी कर्म केल्लेरी आम कसले बंधन नाही कर्म केल्लेलं मात्रान बंधन जायना किंतु आमगेल कर्म खंचकी योग्य जावन असेल तसं वाटेर वचुका तदना त्या कर्म खंचे रीतीराम बंधन जायना आम्ही कर्म करनाशे बैसून मनान विंगडे कसला आलोचन केलेरी मिथ्याचार जावन तजेन आमका केदनाय योग्य जावन असेल तसं गती जायना किंतु या संसारान तुची भोवची तस जाता तस जावनो नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद्य कर्मणः तू नियत जा केदनाय तू आलोचना कोर नका कर्म कोरचे समयाचेर तू कुरु कर्मत्वं तू कर्म करता राब कर्म ज्यायो ह्यकर्मणः कसले कर्म करना म्हणून स्थगित जावनो एक मिथ्याचारापशी कर्म कोरचेची अत्यंत योग्य जावनस कसले एक रीतीर कर्म करना म्हणून बैशाक जायना शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणः अकर्म कसले रीतीने कर्म करना म्हणून बैसले तुगेल शरीरा जाऊची तसल यात्रे जायना शरीर यात्रा म्हणून सांगणारी शरीरा भितर एक मस्त नित्य कर्म जाता असता आमगेल खंचे रीतीर श्वासोश्वासच्या पुरो रक्तसंचलनच्या पुरो आम्ही केला प्रत्येक आमगेल बॉडी तो कितली मुवमेंट जाता हे पुरे आमगेल शरीर यात्रा जातन हे कसले एक नातीला एक जीवन करूक जायना
तसले कर्म करनाशी बैश्या मिळालेच अत्यंत हास्यास्पद तशावन कर्म कसले करना म्हणून बैश्या जायना कर्म करता रबुका करतन कसं कोरका परमात्मा उद्देश जाऊन कोरका म्हणून तिथले हजेरचे अज्जी वैरी अनेक क्वेश्चन वै शरीर यात्रा कितली जाव का तिथली कर्म करतो कंजकी श्वासोश्वास जाव का रक्त संचलन जाव का हे पुरे कर्म करता जलर विशेष जाऊन यज्ञ यागादी कसले कर्म करनाशे बैसणार त्यांना निष्कर्म जाऊन बैसतावा कंजकी अतिरिक्त जाऊन देहा कसले या नातीला अतिरिक्त जाऊन कसं पुरे कर्म असं त्या पुरे कर्म करनाशे बैसू नाही जलर मोक्ष वचेत नवा कर्म कसले केल्यावर ताजेनच की नाम का अनेक जन्म इत्यादी मिळच्या शक्य कर्मू कसले कन गेल्या जन्माच प्रसक्ती नाम मोक्ष मिळत नवा म्हणून सांगणारी तस जायना यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार कर्म कसले करूनच मिळेल तसं शास्त्रात तात्पर्य नाही कर्म बंधन मिळे कसं कर्म म्हणून सांगणारी कंचकी यज्ञागोस्कर असेल पुरे कर्म कर्माचे मुख्य उद्देश कसं लो म्हणून सांगल्यार यज्ञ म्हणा कोण यज्ञ वै विष्णू यज्ञ म्हणून सांगला परमात्मा ताग्याल गोस्कर ताग्याल प्रयोजना कशी पुरे कर्म जो यज्ञ म्हणून सांगल्यारी प्रत्येकाक ज्ञ म्हणून सांगल्यारी विशिष्ट ज्ञ म्हळ्यारी कळलो म्हणून अर्थ सर्वज्ञ म्हळ्यार प्रत्येक कळलं तसं विषय कोणा कळत की तो विष्णू ताका ज्ञ म्हणून नाव तागेल उद्देशान केलेलं तसं प्रत्येक कर्माक पुरे यज्ञ म्हणताच तशी या यज्ञार्थात कर्मणोन्यत्र कचकी यज्ञ म्हणाल तसं विषया देखून विंगड रीतीर आम्ही तरी कर्म करताच म्हणा विष्णुद्देशक जाऊन करनाशी विंगड खंचकी एक लौकिक जाऊन असेल तसं उद्देशार आम्ही करतावे जलेत परमात्मा उद्देश सोड विंगड खंचे उद्देशान आम्ही करतावे जलेत तक्का लोकोयम कर्म बंधन त्या तरी कर्म त्या पुरे ह्या लोक मिळेल तसल कर्मबंधना कारण जाता संसार मिळाला कारण जाता तदर्थम कर्म कोणते मुक्त संग समाचार तस जावनो कर्म पुरे कोर ते पुरे कर्माच खंचे एक अभिलाष दवरनाश कंचकी लौकिक जावन असेल तसल अभिलाष दवरनाश खाली त्या परमात्मा संग समाचार त्या परमात्मा कंचकी उद्देशान मोक्षप्रद जावन असेल त्या परमात्मा उद्देशानची त्या पुरे कर्म करता राप तस जावनो तू खंचे रीतिरी या जायना कारण कसलं कर्मणा भज्यते जंतु हो म्हणून आम्ही शास्त्रांत ऐकताचे जलरी ओंग तू सांगता सकर्म कोर का म्हणून सांगल्यारी तक समाधान देता श्रीकृष्ण परमात्मा कर्मणा भज्यते जंतु हो म्हणाला अर्थ कसलो कर्म म्हणाल प्रत्येक कर्म त्या संसारा बंधक नाही किंतु परमात्मा उद्देश जाऊन असेल तसल कर्म त्या विंगड रीतीर आम्ही तर वापरतावे जलर त्या बंधना कारण जाता तशी सर्व कर्म या पुरे परमात्मा उद्देश जाऊन असेल या पुरे परमात्मा का समर्पण कोण तगेले एक मनश्चिंतन मनसान तक्का चिंतन करून करी आम्ही काम करताच त्या बंधन जायना तद विरुद्ध जाऊन असेल तसं या पुरे कंचिकी कर्म असं त्या पुरे कर्मणा बद्यते जंतु हो म्हणून सांगील शिवाय प्रत्येक कर्मणा बद्यते जंतु हो म्हणून ते असेल कर्म शब्दा करतो कसं म्हणून सांगलं रे परमात्मा उद्देशान असेल तसल कर्म त्या परमात्मा अतिरिक्त जाऊन असेल तसल अर्थ आम्ही वापरता जलेत त्यानं आम्ही बंधन आपावताची त्यानं आम्ही बंधन आपावताची म्हणाल तसं एक स्पष्ट जाऊन असेल तसं शास्त्रवचनीय तस जावनो त्याविषयी घेऊन तू अंग भ्रमित जाऊ नका तू कंचकी योग्य जाऊन या जाऊन असं कर्मचारी जाऊन असं तस जावनो तू कर्म कोरचेची योग्य त्या कर्म करताना मात्र परमात्मा उद्देश जाऊन कर्म केलेत तज्जनच की ना तुमक कंची कर्म बंधन जाय ना तशी त्या मात्र नाही कर्म कोर का म्हणून आमक कोण की सृष्टी करतानाची ब्रह्मान आमका आज्ञा दिल्या तस जाऊन कर्म कर ना म्हणून सांगले सृष्टी करत ब्रह्माला आज्ञा विरुद्ध जाऊन जाता आमगेल कंचकी उद्देशो असे या कोरजाक कंचे रीती एक सायकल शे जीवनाच देवताला आमगेला मध्ये अशी बॉन्ड आम्ही कंचकी देवतांक संतृप्त कोर का देवता आमक संतृप्त कोर का म्हणून तसेला एक कंचकी ब्रह्मानाची तागेल प्रारंभारी गाल दिलेलं तसल नियम त्या नियमानुसार जाऊन आम्ही चोल का म्हणून अनेक कारणे दाखवतात श्रीकृष्ण परमात्मा सहयज्ञ प्रजा स्पृष्टा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविश्वध्वम येशो वो अस्तु इष्ट कामधुक सहयज्ञ प्रजा सृष्टा कंचकी रीतीने परमात्मा अनुज्ञ घेऊन परमात्मा आदेशानच की ना ताण्या या सगळ्याची जगत इत्यादी सृष्टी करतो तो ब्रह्म
तो सांगतात दत्तया वयूनमिदम चेष्ट विश्वम. तू कंचकी दिलल ज्ञानान करताना, तू दिलल कंचकी इच्छेन करताना, तू दिलल तसल प्रयत्नान करताना, तू दिलल करताना योग्यनेन करताना, हे सगळे जगत्या सृष्टी केल्या म्हणून परमात्मा देवाला प्रार्थना करता. तेदना तो जगत्या पळून एक उत्तर उलयत के पुरोवाच प्रजापती. तेदना ते ब्रह्म कसं म्हणू लेता आणि ना प्रसविश्वध्वम वो अस्तु इष्टकामदुक. ह्या कंचकी रीतीर तुम्ही चलल हा जैन तुमका इष्टकामदुक कंचकी यज्ञ म्हणत असल तो परमात्मा सर्व जनाक इष्ट दितल तो परमात्मा तुमका पुरे जनाक इष्ट दिवतो. तुम्ही कसं करताची तज्जन तुमका कसं मनोभिप्रेत तसं त्या पुरे दितल तो परमात्मा तुम्ही तक आराधन करून तुमच्या मनाच्या अभिप्सित जाऊन असेल तसं विषय त्या पुरे तुम्ही घ्या. तदनंतर देवान भावयता अनेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यस. कंचकी देवते पुरे देवान भावयता अनेन हन्नी केलल तसल यज्ञ आगान हविरादिदानेन कंचकी यज्ञ म्हणून सांगले रे देवतोद्देशेन द्रव्यत्यागः यज्ञः. तशी कंचकी देवता उद्देश करून त्यांनी दिलल तसल एक हविरादि त्यागान करताना तज्जेनच की ना देवतेन पुरे संतोष जाव का. संतोष पावनो ते देवा भावयंतु वहा. त्यांनी पुरे देव तसची त्यांनी पुरे तुमगेला मना अशील तसला एक ह्या जावचाक इष्ट जावचाक त्यांनी पुरे तुम अनुग्रह कोरका त्या देवाला प्रार्थना कोरका. तज्जनस की ना तुमगेल दोघे जनाल परस्परम भावयंतः तुमगेल कंचकी मनोभिप्रायता त्या पुरे देवतेन संपूर्ण केलेल्या देवतेल कंचकी एक हविरादि ज्ञानेन तंक एक तृप्ती त्या तुम्ही केलेलं शेजल्या. तस जाऊन परस्पर जाऊन तुम्ही तुमगेल ह्या तुम्ही कर्म कोरका देवतेन तुमक राज्य कर्म कोरका असल रीतीरी नित्य कर्म तुम्ही जाऊन श्रेय परम वाप्स्यत. त्या प्रत्येक देवाक समर्पण करून उत्तम जाऊन असेल तसल श्रेय परमश्रेय जाऊन असेल तसल मोक्ष त्या परमात्मा प्रसादाक तुम्ही पात्र जाया म्हणून ते प्रजापती उपदेश करता. इष्टान भोगान हि वो देव दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान अप्रदायेभ्यः यो भुंक्ते तेन एव सः. तशी मागिरे हंका प्रजांक पळोनो अनेक उत्तर दिता. कसल्या इष्टान भोगान हि वो देव दास्यन्ते यज्ञ भाविताः. तुम्ही केलं तसल यज्ञान संतृप्त जाऊन यज्ञ भावित जाऊन यज्ञान संतृप्त जाऊन तुमका इष्ट तुमगेल कसकी अभिप्रेत जाऊन असेल तसल विषय असं त्या पुरे तुमक देताच. धन संपत्तू इत्यादी प्रत्येक तुमका संपत भरित कोरनो त्या देव दिता तुमका. जलरी तैर दत्तान अप्रतायेभ्यः त्यांनी दिलेल तसल विषय कोणाकही दीनाशी यो भुंगते कोणकी स्वीकार करता सहास तेन एव तो चोरूची. तस जावनो कसं की देव दिताची त्या पुरे वांटून घेऊ का. तंतो एक जलरी आमगे कर्तव्य असता आमगे राज्यात कितली भाग देऊ का ज्ञान कार्या इतली भाग देऊ का आमगे कुटुंबा इतली भाग देऊ का आमक नमगू नाही कितली भाग देऊ का म्हणाल तसं एक चिंतन दवन त्यांनी देवतेन कसं पुरे आमक दिताच त्या पुरे देवतेन दिलेलं आहे. पुरे जनाक वांटून काढ आम्ही त्यांचे भाग घेऊ का म्हणाल रीतीरी ते ब्रह्मोपदेश करता. तदनंतर यज्ञ शिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते त्वघम पापाः ये पचन्त्यात्मकारणात्. कोणकी यज्ञ शिष्टाशिनः कंचकी यज्ञ वांटून जल तरी वर्लल दसल विषय कोणकी स्वीकार करताची ते मुह्यन्ते सर्व किल्बिषैः सर्व दुःखानस्किना त्यांनी पारजताची सर्व दुःखाने तंका खंचेरी तिरी तंक यासना जो अनेक करतो. यज्ञ शिष्टाशिन संतो यज्ञ कोरनूची कसले आम्ही अन्न इत्यादी घेऊ का जलेर तज्या पुढे आम्ही यज्ञ करू का तदना आम खंचेरी तिरी पापसना सर्व किल्बिषादकून दूर जाच. वैश्वदेवादि कसले करनाश नित्य देवालय निवेदित जाम परमात्माल पूजन जाम देवा निवेद्य कोर त्या निवेद जलल तसल अन्नात अपास वैश्वदेवाद होम कोर तज्जनंतर वैश्वदेव शेष जाऊन असेल तसल त्या अन्न त्या अमित भोग कोर का. तज्जनस की ना सर्व किल्बिषैः सर्व आमगेला पाप इत्यादी दूर जाता. पंच या सांगतात ते कुंडिनी पेशिणी चूली उदकुंभी मार्जनी म्हणाल तसल पाच का पाप सांगताच. कंचकी रीतीरी कातरताना काही अशील तसल जीवांग दुःख जाता. पेशणी कंचकी रीतीरी
लान कोरनो पीठ वाटीतना तई अशील तसल एक जीवांग दुख जाता चूली कंचकी रीती भाजी तन जो ह्या करताना तई अशील जीवाक भाग जाता उदकुंभी कंचकी रीती त्या एक आयदना भितर उद्दा भरतना त्या उदकानच किना कितली जीवा नाश जाता मार्जनी खंय एक कोयर काढताना खंय एक धुळी काढताना इत्यादी करताना जाल्यार थंय अशील जीवाक आमी भाग दिताच हे पुरे करून आमी पोटाक हें घेवच एक कसले एक सिज्जोन गाव घाल जाल्यार इतले पुरे कसले एक कट्ट केले वा तांत तशील कंचकी एक रीती थंय कंचकी एक जीवा बाद जाता दुल्ल्या कसले केले कुडले थंय बाद जाता मसोल इत्यादी वाटीतान थंय आपास कितली जीवा बाद जाता तदनंतर उद्दा बोरनो कसं कतकत आडका जाल्यार थंय आपास बाद दिताची पुरे तर क्लीन कोरका जाल्यार थंय आपास बाद दिताची अशी कितलीकी जीवाका आमी बाद दिताच हे पुरे हाकस प्रायश्चित कसं म्हूण सांगले रे वैश्वदेवाद यज्ञ कोरका म्हूण तशी त्या यज्ञशिष्टाची नसतो त्या वैश्वदेवाद यज्ञ कोरून वरलल तसल खाल्यार तेदना आमगेल खंचकी किलबिश खंचकी तज्जे नेवका जाल्यार तसल पाप त्या कसले आमकी येनाशी आम्ही योग्य रीतीरी आम्ही असताच जाल्यार कोणकी आत्मकारणात आमगेल गोस्कर मात्र खंचे रीतीरी परमात्मा निवेद्या म्हणणे वैश्वदेवा म्हणणे आमगेल गोस्करची म्हूण आम्ही कोणकी हे करून असताची तांनी पुरे कसं येताची म्हूण सांगले रे अघम पापम पुण्यते तांनी पुरे पाप खाल्लेल रीती तांकां केन्नाय ते पाप दूर जायना म्हणल्यार तसले एक विशिष्ट संदेश ते ब्रह्मो खंचकी सृष्टी केलेलं तसल प्रजेंक सांगता विशेष जावन खंचकी रीतीरी आम्ही कोरका जाल्यार तसल कर्म कसले तांते कशी परमात्मा उद्देश जावन कोरका आमगे नित्य नंतर आम्ही कितली कर्मां चुकून पडताची हे पुरे विशय खंचकी देवान आमकां दाखोवन दिला तशें जावन खंचे रीतीरी आम्ही केलेलं तसल योग्य जावन असेल तसले सच्चारारीची आमगेले संचार इत्यादी कसुका सदाचार आमगे नित्य निरंतर आमगेले दिवस करचे तसल कर्मान तसुका तज्जे नसकिना खंचकी देवतेन खंचकी तृप्त जाम आमकां दिलेलं तसल कर्तव्य हे आमगेल पूर्ण जावका म्हणून देवाल्या प्रार्थना करूया तशीच देव आमगेल हाताने जाल्यार सदाचार अनिची योग्य जावन असेल तसले त्या देवाल उपदेश इत्यादी घेऊत तशी यज्ञ तशीची कर्म म्हळ्यार परमात्मा ज्ञान तशीची कर्म इत्यादी दोन्ही आमगेल हातान घडचे तश जावो तशी देवाला प्रार्थना करून श्रीकृष्णार्पणमस्तु।